रात्रीच्या वेळेला लोक खूप डिस्टर्ब असतात. याचं कारण तुमचं नजर आणि ब्रेन यांचा कॉन्टॅक्ट खूप अ, अस्थिर असतो. आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. कोणत्याही गोष्टीमध्ये तुमची एकाग्रता किती काळ टिकते हे तुम्ही स्वतः ऑब्झर्व्ह करा. रात्रीच्या वेळेला तुम्ही पूर्वी बघत असाल तर खूप जण अशी होती की ते रात्री पोथ्या वाचत असत, काही जण पुस्तकं वाचत असत, इंग्लिश बुक रीड करत असत. कारण त्यांनी जे आपली नजर आणि मेंदू यांना एक शांतता मिळत असते, ती आता ती त्यांनी झोप यायला लागते आणि आता ती फार हरवत चाललेली आहे. त्यामुळे कोणती गोष्ट करताना एखाद्या गोष्टीचा कंट्रोल ठेवत जा, वाचत जा. खूप चित्र डोळ्यासमोर यावी म्हणून खूप गोष्टी घडल्या आणि आपल्यासमोर ते चित्र, जसं आपण मूव्ही करत असतो ना, तुम्ही एखादा जर चित्रपट बघत असता तेव्हा तो सीन डोळ्यासमोर येतो किंवा तुम्हाला ती स्टोरी सांगितल्यावर ते चित्र उभं केलं जातं. म्हणून त्या लीला झाल्या, पूर्वी लीला झाल्या. चित्रपटांच्या स्टोरीज लिहिल्या गेल्या की ते पुढे चित्र डोळ्यासमोर उभं राहायला पाहिजे. त्याप्रमाणे तुम्हाला जर का ॲक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला कोणता सीन परफॉर्म करायचा आहे हेच जर तुम्हाला कळलं नाही, की एखादा सीन समोरचा कलाकार जो करणार आहे तो कशा पद्धतीचा करणार आहे, त्यासाठी तुम्हाला कोणतं त्याची वाक्य समजून घ्यायला पाहिजेत, त्यासाठी सुद्धा कॉन्सन्ट्रेशन लागतं. आपली एकाग्रताच नष्ट झालेली आहे. तुम्ही जर का पुस्तकच नाही वाचली आणि जे चुकीचं मराठी बोललं जातं सगळ्या व्हिडिओवरती तेच जर का तुम्ही फॉलो करत राहिला आणि ॲक्च्युअल जे पूर्वीच्या काळी किंवा आत्तापर्यंत जे मराठी, जे संस्कृतकडनं आलं आहे, मोडीलिपीतनं आलं आहे, जे काही भाषांमधनं आलं आहे ते मराठी जर तुम्ही बोललातच नाहीत तर तुम्ही कसे परफॉर्म कराल? म्हणून तर या सगळ्याचा अभ्यास केला जातो. कोणी काही उठून जर उद्या काही लिहायला लागलं तर असं नसतं. काही तुम्ही सांगता त्याचा एक बेस असतो. रात्री झोपताना तुमचं मन शांत पाहिजे. झोप आली नाही तरी तुमचे डोळे बंद होताना तुमच्यासमोर काहीतरी स्थिर पाहिजे. पाहिजे तर तुम्ही यूट्यूब बघत जा. पण स्किपिंग लाईक दिस विल क्रिएट वन काइंड ऑफ अ केमिकल विच रिॲक्ट्स टू युअर ब्रेन टू डू द निगेटिव्ह अँड to get very lazy or irrespective, irresponsible or not improvable, unimprovable. इम्प्रूव्हमेंट होत नाही त्याची. तुम्हाला एकाग्रतेने एक जो रस स्त्रवतो तुमच्या अंगामध्ये, त्या हॉर्मोन्स ॲक्टिवेट व्हायला लागतात, त्यांनी तुम्हाला इम्बायब सगळं अंगामध्ये व्हायला लागतं, ते सगळं बंद होऊन जातं, जे तुम्हाला फार खालच्या लेवलला घेऊन जातं आणि तुम्ही फक्त वाईटच विचार करता आणि वाईटातनंच पुढे कसं जाल, की जो पुढे तुम्हाला फक्त मार्ग आगीत किंवा दलदलीतच घेऊन जातो अशा मार्गावर तुम्ही जाता आणि ती लक्ष्मी, ते सत्य, तो फेम कधीही आयुष्यात कायम टिकत नाही. जे कोणी मोठ्या थोर व्यक्ती झाल्या, लता मंगेशकर ताई म्हणा किंवा कोणी म्हणा, पु ल देशपांडे, जे लेखक आहेत, पूर्वीचे आपले लेखक आहेत, यांनी कधीसुद्धा अशा पांगळ्या गोष्टींचा आधार घेतला नाही. आपण ॲप घडवलेत, ॲपनी आपल्याला घडवलेलं नाही, गॅझेट्सनी आपल्याला घडवलेलं नाही, हे आपण कधीही विसरायचं नाही. आपण कलेमध्ये सरस्वतीची उपासना यासाठी करतो की आपल्याला बुद्धी द्यावी आणि त्या कलेतनं ते उत्स्फूर्तपणे ती देवता प्रसन्न होऊन आपण त्या रंगमंच आणि सगळ्या सिनेसृष्टीच्या ह्याची आपण पूर्ण उपासना करत असतो आणि आपण ह्या सगळ्यापासून आता लांब चाललो आहे. म्हणजे ह्या सगळ्या सरस्वती आणि हे सगळ्यांना नमस्कार करून पुढे जाणं राहिलं बाजूला. आपण ते ChatGPT, Google जेमिनी, त्याचा तुम्ही योग्य वापर करा, पण त्याच्यातनं तुम्ही अस्तित्व माणसाचं पुसून टाकताय. जो माणूस पूर्वी तसा दिसत नव्हता तसा तो दिसायला लागला, हे तुम्ही जर इमॅजिन करताय आणि लोकांना ही इमेज खोटी पसरवताय की तुम्ही रिअलिस्टिक तो फोटो वाटावा म्हणून आणि तो विकला जावा म्हणून, हा धंदा व्हावा म्हणून तुम्ही काही अनरिअलिस्टिक काही फोटो टाकताय AI वर क्रिएट करून. जे ब्रह्मांडाच्या परमिशनने झाले तेवढेच फोटो विका, असं काही विभूतींनी सांगितलं आणि तुम्ही यावरती काही फोटो त्या ब्रह्मांडांचे टाकता. तुम्हाला वाटतं हे तुम्हाला फळणार आहे. सो तुम्ही हे रात्री मनन चिंतन करा. किंवा मी आत्ता एक थोडं शेअर पण केलं निखिल वागळ्यांचं. ते काय म्हणतात बघा, की तुम्हाला ऑलिम्पिकमध्ये जिंकायचं आहे तर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस न करता तुम्ही कुठेही काही धडाधड उड्या मारणार, तुम्हाला वाटतं तुम्ही ऑलिम्पिक जिंकू शकता. म्हणून
वाचन, नमन, चिंतन हे तुम्ही केलं तर तुम्ही कोणतीही गोष्ट कधी विसरू शकत नाही. आणि ते पूर्वी जे लिखाण झालं होतं ना, ते असं लिखाण आहे की तुम्ही पुढे किती वाचाल किंवा आधी जे वाचलंय ते तुम्ही जर मनापासून एकाग्रतेने वाचलं तर तुमच्यावर सरस्वती कायम कृपा करते, ती कधी तुम्हाला विसरू देत नाही. सो छान वाचा. रात्री मन शांत ठेवा. ते तुम्ही वाचाल तर तुम्हाला कधी वाईट स्वप्न वगैरे पडत नाही. आपल्याकडे आता मी तर बोलायला खूप आहे माझ्याकडे, पण आपल्याकडे हे वेगळे-वेगळे मंत्र आहेत ना, हे रात्री बोलण्यासाठी आहेत. चांगले स्वप्न पडावी यासाठी आहे. चांगली निद्रा मंत्र आहेत आपल्याकडे, निद्रा स्तोत्र आहेत. तुम्हाला रात्री अपरात्री जर सारखी झोपमोड होते, याचं कारण तुमच्या केमिकल आहे ना आतमध्ये, हे डिस्टर्ब झालेलं आहे म्हणून तुम्ही सारखे जागे होता. आणि कोणी किती वाजता मोबाईल वगैरे बघत बसतं. दॅट्स व्हेरी बॅड. दॅट्स व्हेरी बॅड. ह्यानी तुमचे इतके हार्मोन्स खराब होणार आहे की येणाऱ्या जनरेशन्सवरती त्याचे अणुबॉम्ब टाकायची गरजच नाही. अणुबॉम्ब टाकायची गरजच नाही. हा बॉम्बच पडलाय.